उमा गो उमा, अगं नाश्ता झालं काय? वहिनी कावळे ओरडतो, नाश्ता दे लवकर. वहिनी नाश्ता आणा. अगं बाय आज कितको वेळ लागलो नाश्त्यात. बस रघुनाथ पण इलो, बस बाबा बस. नाश्ता अजून इलो नाही रे. उमा काय करताय हा? उमा वहिनी अगो आज स्पेशल आहे काय? तू काय बघता माझ्याकडे? तू खरा हा गेलो की काय? तुझ्या बाईला काम सांगितलं म्हणान. आहे राग नाही, उलटा बरा वाटता. म्हणजे आपल्या बायकोची सगळ्यांका एवढी सवय झाली आहे की उमा घरात नसताना तिची आठवण येते. अरे अरे माझ्या देवा, शिरा पडो वरांती माझ्या लक्षातच नाही रावला. आहे पण आता नाश्ता कोण करणार? मी केलंय असतंय, पण माका जागच नाही इली ना. आता ह्या आमच्या दुर्दैव असा की नशीब. हा तुम्ही कशा सगळे हसतास हा? आणि मी केल्यानंतर खाशील बरो? करशीत ना तेव्हा खाई ना. अरे मी आता करतय मी. थांब जरा. नको बाई, उपास घडवूचो असं की काय? रवान दे, मीच काय त्या बघतोय. काही गरज नाहीये ताईची, मी आहे ना. निशी निशी तू कसा येईलस? अरे आई नाहीये ना घरी, म्हणून म्हटलं सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन येऊया. जा पटकन प्लेट घेऊन ये. गे बाय माझे, तुझ्या सासूने बरा पाठवल्या तू काय हायसर. काका, अरे त्याच म्हणाल्या सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन जा म्हणून. आश्चर्य आहे ना. म्हणजे एवढी जादू कशी झाली? म्हणजे कसं असतं की एखादा माणूस अचानक एवढा चांगला वागायला लागला ना की मग संशय येतात ना. आणि त्यात याऊदचा नीरजची आऊस म्हणजे काय बोलायलाच नको आहे ना. बंधू गप राव जरा. ठीक आहे बरोबर. हा दे दे बाय, माका भूक लागली दे. श्योर सर. हो येतो मी. सी यू सून. ओके. नीरज, मी जरा कामासाठी बाहेर जाऊन येते. मग मी पण कॉलेजला चाललोय. प्रिन्सिपल सरांनी मला बोलवलंय. ठीक आहे, चल मी तुला सोडते. शुअर, आलोच मी. थांब. तर जरा माका बरा वाटला. हा अजून काय? हा बोला. निशी बेटा, झाला का सगळ्यांचा नाश्ता? करतात सगळे, मी लगेच निघते. हा अगं घाई करू नकोस, मी असा सहजच फोन केला होता. पण निशी, तिथे स्वयंपाकाचा प्रॉब्लेम होईल ना. डू वन थिंग, तू तिकडचा स्वयंपाक बनवूनच ये. नाही सॉरी, मला उशीर झालाय. मी लगेच येते तिथे. हा अगं निशी, गिल्ट देण्यासाठी तुला फोन केला नाहीये. मी खरंच सांगतेय, मनापासून. आणि तसंही निशी, आपल्या घरात सगळ्या कामासाठी बाई आहे. मी आणि नीरज आता कामासाठी बाहेर चाललोय. सो तू सावकाश आहे, काही घाई नाही. हा मी ठेवते. ओके ओके चल. नीरज, मी निशीला फोन करून सांगितलं की आपण दोघं कामासाठी बाहेर चाललोय म्हणून. अगं मी करणारच होतो तिला इन्फॉर्म. ओ, तुझा बोलण्याचा चान्स घालवला ना मी. हवं तर तू कर फोन. कम ऑन मॉम. अँड थँक्यू मॉम. मला असं वाटत होतं की तुझा निशीवर राग आहे. राग होता, आता नाही. मी निशीला मनापासून एक्सेप्ट केलाय. तुझा आनंद तोच माझा आनंद. निघूया. चल. काय गो, कोणाचा फोन? नीरज सरांच्या आईचा फोन होता. त्यांनी सांगितलंय सगळा स्वयंपाक करूनच ये. बरा, आज तरी माका आराम मिळेल.
नाही तर तसं तू आमका खाऊ घालणारच होतीस ना. तू ग बसा, आला मोठा शाणा. आली मोठी म्हणून घालणार. काय करतेय? काय करते म्हणजे काय, जेवण बनवते ग. मला पण शिकव ना. काय? हो म्हणजे मला पण जमलं पाहिजे ना. आता तू थोडी रोज रोज येणार आहेस इथे आणि दायचीला पण प्रेशर नको ना. सो मला शिकव, मी करते. नक्की. ऑफकोर्स तुमच्यासारखं नाही जमणार, पण सगळ्यांना खाता येईल तेवढं तरी आय कॅन ट्राय. मी काय म्हणतो, एकटीनेच का हा प्रयत्न करायचा आहे? मीही थोडा भार घेतो ना, 50-50. श्रीनू, कधी नव्हे ते तू ओवीच्या पाठीपाठी किचन मध्ये. नाही नाही, तसं नाही अगं. मला एवढंच म्हणायचं होतं की एकटीवर बिचारीवर कशाला एवढा सगळा भार. तिला जमणार नाही अगं. ओ रिअली? मग ठीक आहे, बघत आता. सांग निशी मला काय करायचं. ओवी, सांगा ना. बरं ठीक आहे. हे घे, हे खोबरं किसून ठेव. ठीक आहे, ही वेळी घे. हे इथे ये. ट्राय करते ना. ए निशी, का हसतेस? तिला ती करते ना. श्रीनू, अरे काय नको असू प्लीज. नाही, मी दाखवतो. दोन सोपं आहे. आधी आजी का बसलीस ती? हे बघ, ओके, मी करते ट्राय. नक्की. हो ना, दे ना. बघा. वाव, छान छान. चालू राहू दे. निशी, पाणी दे. ओवी आणि इकडे.
चान्स सोडायला नको. ड्रायव्हर, गाडी पटकन त्यांच्या जवळ ने. ओ बाय बाय. श्रीकांतजी, नमस्कार. अहो, मी तुमच्याशीच बोलतेय. नमस्कार नमस्कार. माझ्याशी बोलताय? नाही ते श्रीकांतजी मला कोणी असं बोलत नाही ना मानाने, म्हणून जरा गोंधळ झाला. बोला ना, काय काम आहे? या बसा. हा? मी पण घरी निघाले. नाही नाही, तुम्ही जा घरी, मी चालत जातो. थँक्यू. अहो, मला तुमच्यासोबत बोलायचं होतं. प्लीज या ना, बसा. कांता भाऊजी, भाऊजी त्या गाडीत कशात बसतोय? अरे बापरे, का हो हो हो, वा वा वा, मस्त थंड वाटलं. बाहेर खूप उकळायला होत होतं असं एकदम. मस्त आहे गाडी, एकदम एकदम ऐस पैस, एकदम एकदम विमानासारखंच वाटतंय. थँक्यू सो मच. तुमच्या बायकोकडून मी तुमच्याबद्दल बरंच ऐकलंय. म्हणजे नेमकं काय ऐकलं माझ्याबद्दल? हेच की तुम्ही खूप हुशार आहात. हुशार? लाली माझ्याबद्दल असं म्हणाली? हो, पण नशिबाने साथ नाही दिली. कुणाच्या? अहो, तुमच्या. बोलता बोलता विषय निघतात ना, तेव्हा सांगत होत्या त्या, तुम्हाला बिझनेस करायचा आहे, पण नाही झालं शक्य. खूप नुकसान झालं आणि म्हणूनच तुम्हाला इथे येऊन राहावं लागलं. अजून तुम्ही योग्य संधीची वाट बघताय आणि ही संधी तुम्हाला मिळाली तर? संधी मिळाली तर संधीचं सोनच करणार ना मी. मग मी देते तुम्हाला संधी. हो, तुम्ही माझ्यासोबत बिझनेस करू शकता आणि मलाही तुमच्यासारख्या हुशार माणसासोबत काम करायची संधी मिळेल. बोला, कसला बिझनेस करायचा आपण? म्हणजे ह्या गावातही आपण करू शकतो. नाही, पण मला थोडा वेळ द्या. अहो, तुमचं स्वप्न पूर्ण होईल. नाही, बरोबर आहे, तरी पण मला थोडा विचार करायला वेळ हवा आहे. कसं आहे ना, म्हणजे बिझनेस मधला पहिला रूल हा आहे की लवकर निर्णय घेऊ नये. फार वेळही घालू नये, जेणेकरून हातची संधी निघून जाईल. हा सुद्धा रूल आहे. बरोबर आहे तुमचं, पण तरी पण मला थोडा वेळ पाहिजे. ठीक आहे, काही हरकत नाही. सांगा मला. हो, सांगतो. थँक्यू. येऊ मी? अहो, दादा कुठे? मी सुद्धा घरीच चालले. सोडते तुम्हाला. नाही नाही, तुम्ही जा घरी तुमच्या. मला जरा चालत जायचं आहे. जरा चालण्याने वजन कमी होईल ना जरा माझं, म्हणून. ठीक आहे. थँक्यू. येतो. नक्की कार मध्ये काय बोलणं झालं असं? बोला सर. नीरज तिथे येऊन गेला का? हो हो, त्याला सांगितलंय की कॉलेजतर्फे डिस्ट्रिक्ट लेवलला बॅडमिंटन टुर्नामेंट ऑर्गनाईज करायचे आहेत. त्याने आयोजन करायला होकार दिलाय. तो आता रोज येणार आहे कॉलेजमध्ये. खूप चांगला ट्रेनर आहे तो. बॅडमिंटन त्याचं पॅशन आहे. त्याच्यामुळे इथे नवीन खेळाडू घडले तर मला आनंदच आहे. स्पॉन्सरशिपची काळजी करू नका तुम्ही. फक्त माझं नाव येता कामा नये. हो हो, ठीक आहे. थँक्यू सो मच. यू आर वेलकम. नीरज आता येतच असेल.
नाव इट्स शो टाईम. मॉम, अरे थांब थांब थांब, पाणी आहे तिकडे. तू आलास राजा? मॉम पण तू हे काम का करतेस? अरे कामाला बाईंनी नेमकी दांडी मारली. मी निशीला कळवलं होतं रे, पण कदाचित ती विसरली असेल. अजून तिला जबाबदारीची जाण नाहीये तेवढी, पण होईल हा हळूहळू. तिला यायचं असेल तेव्हा येईल ती. तू नको टेन्शन घेऊस, मी करते ना कामं. श्रीनिवास सर ॲज युजल टाइमपास करताय. ए, And टाइमपास? निशी मॅम भाकरी बनवतीये. व्हिडिओ थांबव. निशी प्लीज मला सांग ना भाकरी कशी बनव. ओवी सगळं आत्ताच शिकणार आहेस? हो मग त्यात काय झालं, सांग ना मला प्रोसिजर सांग. चल मी तिथे लवकर पोहोचले नाही ना तर नीरज सर आणि त्यांची आई म्हणेल की बाबा तिथे पाठवलं तिथेच राहिली की काय. हो इतकी काळजी. ओवी ओवी का करतेस तू हे असं? आता तू गेला ए, श्रीनिवास. नाही 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 नाही, नाही 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 मला कशाला लावलीस? नाही, 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 निशी, नाही, तुला लावणार आहे. सर तुम्ही निशी तुला लेट झाला ना जायला म्हणून नीरज सर स्वतःच आलेत. सॉरी ते ऍक्च्युली आम्ही काम करत होतो ना, सो कधी वेळ निघून गेला कळलंच नाही. It's okay. अशी अगं अशी उभी काय, जा ना पाणी दे त्याला. देते पाणी. नको पाणी नको मला. पण निघूयात. हो मी येते. ए, भाकरी ओवीला सगळं हळूहळू आवडायला लागलं हा. आणि तीही भाकरी शिकायची होती. आता आई नसल्यावर बरं पडेल ना सर. आणि सॉरी मला यायला थोडा उशीर झाला ना. हा इट्स ओके, नॉट अ बिग डील. पण बाई येणार नाही मॉमने सांगितल्यावर तुला थोडं जरा लवकर आटवायला हवं. पण कामवाली बाई येणार नव्हती हे मला. इट्स ओके, तू विसरलीस. बिग डील. चल. पण मला नीरज सरांच्या आईने काही कळवलं नाही. काय झालं? काय नाही. आय एम सॉरी. का तुला कदाचित वाटलं असेल की मी तुझ्यावर रागावलोय. सर खरंच असं काही नाहीये. हो पण तुला असं वाटू शकतं. पण हे मी आपल्यासाठी बोलतो. ओके, आपलं एकमेकांवर प्रेम आहे ना, तसंच आपल्या माणसांना सुद्धा आपल्याबद्दल आपुलकी वाटायला हवी. आणि त्यासाठी आपल्याला आपल्या नात्यासोबत इतर नात्यांनाही वेळ द्यायला हवा. माझी मॉम जरा डिफरंट आहे. तिची विचार करायची पद्धत, बॅकग्राऊंड, कल्चर हे सगळंच वेगळं आहे. आणि ते समजायला तुला वेळ जाईल. पण तू जितकं जास्त वेळ मॉमसोबत घालवशील ना तितकं तुम्हा दोघींसाठी इझी पडेल. एकमेकांचे तुम्हाला स्वभाव कळतील, तुमच्यातला दुरावा संपेल. आणि हे तुझ्यासाठी, आपल्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहे ना. ये वही ना बात.